हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया पीबी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला सुखमय, आरोग्यमय, चांगला जावो, आनंदी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करते। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय दाखवणार आहोत तर हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर आज आपण दाखवणार आहोत माझ्याकडे जे साडीचं कलेक्शन आहे। तर काही माझ्या मैत्रिणींची कमेंट होती की तुझे साड्या छान असतात, तर तू कुठून घेते साड्या। तर मी आज ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की मी साडी कुठून घेतल्या आहेत आणि साड्या कशा घ्यायच्या, म्हणजे कोणत्या पद्धतीने घ्यायच्या किंवा साड्यांची ठेवण कशी करायची, कशा पद्धतीने साडी ठेवायच्या जेणेकरून आपल्या साड्या जास्त काळ राहतात। तर त्याच्या मी काही टिप्स मला ज्या माहिती आहेत ते सांगणार आहे। तर शक्यतो मला साड्यांमधलं कपड्यामधलं एवढं जास्त माहिती नाही, तरी जेवढी काही माझ्याकडे माहिती आहे तर ती मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ माझ्याकडे जी माहिती आहे ती तुम्हाला जी शेअर करण्याचा प्रयत्न करते, तर जे व्हिडिओ मी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल। तर चला तर आपण पाहूया माझ्याकडे कोणत्या साड्यांचं कलेक्शन आहे ते। तर ही साडी आहे, कटवर्क साडी आहे, डिझायनर कटवर्क साडी। तर ही साडी मी बहिणीच्या लग्नात, छोट्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस घेतली होती। तर ही हळदीसाठी माझ्या जी मधली बहीण आहे ना, तिनं दोघींना पण सेम साड्या घेतल्या होत्या। तर तिची चॉईस आहे ही आणि तिने ही घेतली होती, ऑनलाईन घेतलेली आहे ही साडी। तर 1800 रुपयाची ही साडी आहे, कटवर्क आहे, डिझायनर छान दिसते नेसल्यावरती आणि याच्यावरती ब्लाउज आहे तो कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाउज आहे। तर साडी घेताना कधी पण ना अशी, जेव्हा जर तुम्ही शॉपमध्ये जाता त्यावेळेस काय करायचं, साडी जर तुम्हाला पसंत पडली तर तुम्ही काय करायचं, अगोदर ती या पद्धतीने अंगावरती टाकून पाहायचं। जरी दुसऱ्याच्या हातामध्ये साडी चांगली दिसत असेल तर आणि जर तुम्ही आपल्या अंगावरती नाही टाकून पाहिली तर एखाद्या वेळेस काय होतं, बाहेर दुकानामध्ये साड्या छान दिसतात पण घरी आल्यावरती त्या साड्यांचा कलर आपल्यावरती छान दिसत नाही, त्यामुळे ती न आवडती साडी तयार बनते। त्यामुळे कधी पण शॉपमध्ये जर घ्यायला गेला तर या पद्धतीनं साडी अंगावर टाकून पाहायची। तर ही साडी आहे कटवर्क। त्यानंतर ही दुसरी साडी। तर ज्या काही अशा महागड्या साड्या असतात किंवा कांजीवरम कोणती पण असते ती साडी, तर अशा पद्धतीनं कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायच्या आणि प्रत्येक 15 दिवसांनी किंवा 1-1.5 महिन्यातून का होईना पण साड्यांच्या घड्या चेंज करायच्या। कारण ह्या महागड्या साड्या असतात, कांजीवरम पैठणी साड्या असतात ना, त्याची जर तुम्ही घडी चेंज नाही केली आणि तशीच राहिली 1 वर्ष वगैरे तर त्या साड्या काय होतात माहिती आहे का, इथं जी घडी पडते ना तिथंच बसकल्यासारख्या साड्या होतात, साड्या खराब होऊन जातात। त्यामुळे कमीत कमी 2-3 महिन्यातून का होईना साड्यांची घडी चेंज करायची। तर हा पॅटर्न आहे कांजीवरम। तर ह्या पण बहिणीच्या लग्नाच्या वेळेसच घेतला होता लग्नात नेसायला। तर ह्याचाही पदर खूप छान आहे, सर्व पदराला आणि काठ आहेत ना त्याला सगळ्याला या पद्धतीची खडी आहे। तर ही साडी मला 2800 ला भेटली होती ही साडी। आणि ही साडी मी सत्यम साडी सेंटर दादरला आहे, तर तिथून साडी मी घेतलेली आहे। शक्यतो आता माझा भरपूर साड्या आहेत तिथूनच आहेत, कारण रेट पण एकदम कमी रेटमध्ये आणि छान साडी भेटते तिथं। त्यामुळे मी शक्यतो आता माझ्या बहिणीच्या साड्या, मम्मीच्या साड्या ह्या सर्व ना आम्ही तिथूनच घेते। आणि पदराला या पद्धतीनं ना दोन्ही साईडला या पद्धतीनं याला गोंडे आहेत। तर साडी एकदम सॉफ्ट आहे ही कांजीवरम आणि नेसायला पण एकदम सोपी आहे, चोपून बसते, फुगत नाही, काही नाही ही साडी। त्यामुळे मला ही साडी खूप आवडली।
तर ह्या साडीचं काय करावं लागतं, प्रत्येक वेळेस ना घडी चेंज करावी, 2-3 महिन्यातून होईल ना घडी चेंज करावी लागते, नाहीतर मग साडी खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर ही साडी आहे ती, तर ही साडी काय मी घेतलेली नाही आणि ही साडी मला माझ्या चुलत मामींनी नेसवलेली आहे. तर याच्यावरती मी आरी वर्क केलेलं आहे या ब्लाऊजवरती, याच्या ब्लाऊजवरती. त्यावेळेस मी सांगितलेलं आहे ही साडी कशासाठी घेतलेली आहे. तर ही आहे ती साडी चुलत मामींनी जी काशीवरून आणलेली आहे आणि भाजीपूजन करण्यासाठी ही साडी मला नेसवलेली आहे. तर ही पण साडी सॉफ्ट आहे, पण मी अजून काही नेसून पाहिलेच नाही, त्यामुळं असं वाटतं की थोडीशी फुगेल ही साडी, तर तेवढीच आठवण राहील म्हणून शक्यतो मी अशा ज्या आठवणीच्या साड्या, आता ही काशीवरून आणलेली साडी ही आठवण आहे एक प्रकारचं, किंवा एक प्रकारचे त्यामध्ये आजोळची आठवण माया आहे, त्यामुळे मी ही साडी कुणाला नेसवली नाही, स्वतःसाठीच ठेवलेली आहे. तर ही पण एकदम अशी सॉफ्ट साडी आहे. आणि जेव्हा आपण साडी घेतो ना त्यावेळेस आपल्या कपाटामध्ये जो कलर नाही ना तोच कलर घेण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर काय होतं सगळे कलर एकसारखे होतात. तर माझ्या अगोदर ते तसंच व्हायचं. घरामधून जेव्हा आपण साडी आणायला जातो ना, आता दिवाळीच्या वेळेस जर साडी आणायला, लग्न झाल्यावरती साडी आणायला गेलो ना, लग्न झाल्यावर माझ्या 2-3 दिवाळी अशा झाल्या की सगळ्या दिवाळीला एकच कलर म्हणजे ऑरेंज कलरच असायचा, नसेल तर पिंक कलर. तर माझी बहीण मला ओरडायची, प्रत्येक वेळेस तेच कलर साड्याचं घेते. तर तिथे गेल्यावरती माझ्यापेक्षा मी शक्यतो आहे ना मिस्टरांना जे कलर आवडतात ना तोच कलर घेते आणि तेच डिसाईड करतात साडी कोणती घ्यायची. आणि त्यांना घेऊन गेलं ना ते 2च कलर फिक्स करायचे, ऑरेंज आणि पिंक, हे 2च कलर घ्यायचे. आणि त्यावेळेस माझ्याकडे त्याच कलरच्या साड्या भरपूर होतात. पण आता नाही, आता थोडंसं कलर सगळं चेंज झालेले आहेत. आणि ही साडी आहे ही पण थोडंसं ह्याचं काठ ना थोडं हार्ड वाटतात ह्याचं काठ. आणि साडी वरून हे सगळं सॉफ्ट आहे, फक्त काठामध्ये थोडंसं हार्ड वाटतात, त्यामुळे ह्याचा मी अजून काही ब्लाऊज शिवला नाही. आणि ही साडी पण एक आठवण आहे, कारण मावस नंदेने घेतली होती ही साडी, त्यांच्या घरी पहिल्यांदा गेल्यावरती ही साडी घेतलेली आहे, त्यामुळे मी कुणाला नेसवली पण नाही, तशीच ठेवली आहे. तर बघू आता ह्याच्यावरती ब्लाऊज पण आरी वर्क करायचं आहे म्हणून हे ब्लाऊज राहिलेले आहे त्याच्यावरती. पण ही पण साडी खूप छान आहे, कलर पण मला छान दिसतोय याचा. या पद्धतीने ना अशा साड्या टाकून बघायच्या, कलर छान दिसला तरच साडी घ्यायची. ह्या पण साड्यांचं काय करावं लागतंय, घडी आपल्याला चेंज करावी लागते. आणि हे जेव्हा आपण कपाटात वगैरे ठेवत असेल किंवा पेट्यामध्ये जर साडी ठेवत असेल ना, तर याच्यामध्ये डांबरगोळी, नॅप्थॅलिन बॉल्स म्हणजे डांबरगोळी टाकायची, जेणेकरून कपड्यांचा नंतर ना, आता मुंबईच्या ठिकाणी जर पावसाळ्याचा दिवस असतील तर काय होतं, कपड्यांचा कुमट वास येतो. मग ह्या साड्यांचा जर वास आला तर आपण काही धुवू पण शकत नाही, धुतल्यावरती साड्यांचा शायनिंग पूर्ण जातं. त्यासाठी काय करायचं, नॅप्थॅलिन बॉल्स टाकायचे, जेणेकरून साड्या पण खराब होत नाही आणि साड्यांचा वास पण येत नाही. त्यानंतरची ही साडी ही आहे आणि ह्या साडीचा पण कलर खूप छान दिसतोय. स्काय ब्लू कलरची साडी आहे आणि ह्याचे काठ पण एकदम नाजूक आहे. आणि ह्याच्यावरती ना कॉन्ट्रास्ट, ह्याच्यावरती अजून मी ब्लाऊज शिवलेला नाही, पण ह्याचा पदर पण असा पिंक कलर आहे. ह्याची बॉर्डर मला खूप आवडते, त्यामुळे मी ही साडी ठेवून घेतलेली आहे. तर ही साडी पण माझ्या छोट्या बहिणीच्या सासूबाईंनी नेसवलेली साडी. आणि ह्याच्यावरचा पण ब्लाऊज मला ह्या पद्धतीने आरी वर्क करायचं आहे म्हणून राहिला आहे. आणि जे आरी वर्कचे ब्लाऊज आहेत ना ते शिवायचेच मला लवकर होत नाहीत, कारण आरी वर्क करायला टाईम लागतोय आणि त्यामुळं हे ब्लाऊज राहून गेलेले. तर याच्यावरती मला कॉन्ट्रास्ट या कलरचा, पिंक कलरचा ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावरती मी आरी वर्क करणार आहे आणि अशाच पद्धतीचं आरी वर्क त्याच्यामध्ये करणार आहे. तर ही आहे कॉटनची साडी आणि एकदम सिंपल साडी आहे, पण छान दिसते.
आणि ही पटोला साडी, तर ह्या साडीला 2-3 वर्ष झालं ही साडी घेऊन. तर ही 550 रुपयाची साडी आहे, पटोला साडी. आता ह्याची प्राईस अजून कमी झाली असेल, कारण त्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये असताना त्यावेळेस घेतलेली साडी आहे पटोला साडी, पटोला सिल्क साडी. पण ही साडी कसं होतं, थोडीशी फुगते, जास्त नाही पण थोडी फुगते साडी ही, पण दिसायला छान दिसते. आणि ही आहे कांजीवरम. ही अशीच एका दिवाळीला साडी घेतली होती. या साडीला पण 2 वर्ष झाले असतील. कांजीवरम साडी ही जेव्हा नवीन कांजीवरम पॅटर्न आला होता ना त्यावेळेस घेतलेली होती ही साडी. ही पण शाईन आहे, चोपून बसते साडी आणि एकदम अंगाला चोपून बसते, पण काय होतं थोडीशी सुळसुळी आहे साडी ही. साडी नेसल्यावरती बिलकुल फुगत नाही आणि कांजीवरम सिंपल कांजीवरम आहे आणि याच्यावरती पण शाईन असल्यामुळं ना उन्हामध्ये ही साडी खूप छान दिसते, अशी चमकते साडी. आणि या साडीला पण काय करावं लागतं, जी आपली घडी आहे ना ती 2-3 महिन्यामधून हे चेंज करायला लागते, नाही अशा पद्धतीच्या साड्या काय होतात खराब होऊन जातात. त्यानंतर आहे ही साडी. ही साडी पण मला खूप आवडली आणि ज्या ज्या साड्या आत्ता घेतलेल्या म्हणजे ह्या 2 वर्षातल्या आहेत आणि आवडल्यात ना, आणि ते त्याच्यावरती आरीवर्क करायचं असल्यामुळे त्या तशाच राहिलेल्या. आता ही साडी मला माझ्या बहिणीने घेतली. तिचं ढोवा जेवण होतं त्यावेळेस मला जायला भेटलं नाही, पण मी जे ढोवा जेवणाचं साहित्य असतं ते तिला दिलं होतं सर्व. नंतर ना इथून पोच केलं होतं. तसंच बाळाचं नाव ठेवायचं, आधीचं नाव ठेवायचं होतं त्यावेळेस पण मला तिला काही तिकडं जायचं भेटलंच नाही, मुलामुळे मला काही जाता येत नाही, त्यामुळं मी गेलीच नव्हती. तर त्या दोन्ही ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये नाही गेल्यामुळं तिनं नंतर मला ही साडी घेतली होती, कारण मला म्हटली की तुझ्याकडे असा हिरवागार कलर नाही. माझं साखरपुड्याची साडी होती पैठणी, पण ती साडी थोडीशी खराब झाल्यामुळं माझ्याकडे तो जास्त मी नेसत नाही आणि असा हिरवागार कलर नसल्यामुळं मग तिने ही घेतली होती साडी. ही साडी पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे. तर ह्या साडीवरचा पण माझा पिको फॉल केलेली आहे, पण ब्लाऊज शिवायचा राहिला आहे. तर मागच्या वर्षी गौरी गणपतीच्या टायमिंगला माहेरी गेल्यावरती ही साडी मी दिली होती गौरीला नेसायला. आता शक्यतो ह्या गौरी गणपतीला सासरी नेसवावी लागेल असं वाटतंय, कारण ही मी साडी नेसलेली आहे, पिको फॉल केलेला आहे. ब्लाऊज ह्याच्यावरती दुसऱ्या काही मॅचिंग करता येते आणि गौरीला ही साडी खूप छान दिसते. आणि शक्यतो मी गौरीच्या टायमिंगला जे गौरीला साडी नेसवते ती माझी नेसवती. जी साडी मी नेसलेली नसते, नवीन साड्या असतात ना त्यापैकी माझी एक असते किंवा आत्यांची किंवा ताईंची वगैरे असली तर त्या दोघींपैकी असली तर ठीक, नसेल तर मग माझ्या दोन्ही पण साड्या ज्या का कोणत्या असतात ना नवीन तर त्यामध्ये नेसवते. तर ह्यावेळेस मी ही साडी आणि दुसऱ्या दोन्हीपैकी जी नंदिनी घेतलेली आहे त्यापैकी त्या 2-3 साड्या आहेत, त्याच्यापैकी कोणती नेसवणार आहे. तर गौरी गणपतीचा ब्लॉग येईलच, तुम्हाला समजेलच त्यापैकी कोणती. पण ही साडी फिक्स असेल असं वाटतंय. बघू आता गावाला गेल्यावरती जर टाईमकडे असेल आणि दोन्ही कलर जर सेम झाले तर मग त्या पद्धतीनं पण कोणतं तर चेंज होईल. तर ह्या हिरव्या कलरच्या साडीवरच्या ना गोंडे पण खूप छान आहेत बघा. या पद्धतीनं गोंडे आहेत आणि ह्या गोंड्याचं धागं शक्यतो निघत नाही. काही काही साड्यांचं काय झालेलं आहे माहिती का, धागे एकत्र गोंड्यांचे धागे ना एकत्र होतात आणि त्याचा गुंता होऊन जातो आणि तो बरोबर माझी काय साड्या कट करावं लागतं मला ते. पण ह्या साडीचं आता दीड वर्ष झालं त्या साडीला घेऊन, तरी पण असेच असले तरी पण ह्याचे धागे वगैरे बिलकुल काही निघाले नाहीत, काही नाही. छान आहे. तर दुसरी एक साडी आहे ज्याचं गोंडे पूर्ण मी दाखवते तुम्हाला नंतर ती. आणि ही पण साडी आहे ती
पण छान साडी आहे आणि ही साडी खूप वेळा नेसलेली आहे साडी ही, म्हणजे 2 वर्षा पाठीमागं वट पौर्णिमा कोणता पण सण असतो त्यावेळेस ना तीच नेसत होती. नंतर भाच्याच्या लग्नाच्या टायमिंगला वगैरे ही साडी नेसलेली आहे आणि मला त्यावेळेस खूप आवडली होती साडी, कारण मला लाल कलर छान दिसतो. लाल कलर, हिरवा कलर आणि केशरी कलर हे कलर खूप छान दिसतात आणि त्यावेळेस माझ्याकडे पहिला लाल कलर यामध्ये होता. तर ही साडी पण नेसल्यावर पण एकदम ही लेहरिया साडी आहे आणि त्याच्या काठावरती बघा या पद्धतीनं खडी येते. तर ह्या साड्या अशा जर आपण व्यवस्थित ठेवल्या आणि 2-3 वर्षांना जरी नेसल्या ना तरी ह्याचा न्यू पॅटर्न वाटतोय. कारण आता ह्या ज्या जुन्या साड्या आहेत ना, म्हणजे ज्या आपली आजी वगैरे नेसा आता त्यांचाच हा नवीन पॅटर्न चालू झाला आहे. तर माझ्याकडे आहे ही एक साडी, तर ही आता मध्ये ह्याचा ट्रेंड चालू होता. तर ही साडी पण लाल माझ्याकडे आता शक्यतो डबल कलर क्वचितच आहे, नाही तर सगळे वेगवेगळे कलर आहेत, सेम कलर कोणताच नाही. तर ही पण साडी माझी आवडता कलर आहे आणि ही साडी एकदम कमी रेंजमध्ये मला भेटलेली. तर ह्याचा काठ बघा या पद्धतीनं जातोय, खण साडी टाईप. याच्यावरती मध्ये कोणतीच नक्षी नाही, फक्त काठाला आणि ह्या साडीचं माझं गोंड्याचं काय झालेलं आहे माहिती का, गोंडे म्हणजे नंतर मी व्यवस्थित केले पण ह्या साडीचे गोंडे काय होत होते माहिती का, एकामेकात अडकायचे आणि यांचा गुंता होत होता. तर नंतर मी याला गाठी मारून व्यवस्थित केले, पण सुट्टेच असे गोंडे आले होते येताना. पण ही साडी मला 550 रुपयामध्ये भेटलेली आहे. खूप छान आहे साडी ही पण. याच ह्याच्यामध्ये बहिणीला घेतलेली आहे ती 900 रुपयाला घेतलेली आहे, पण तिचं पूर्ण असं कॉटन म्हणजे पूर्ण कॉटनमध्ये मिक्स होत आहे. ती पण साडी छान दिसते, लाल कलरची घेतलेली आहे तिनं आणि ती पण साडी. आणि ही साडी बहिणीच्या साखरपुड्याला दोघींनी पण त्यांनी घेतली होती. तर मी इथं मुंबईमध्ये घेतल्यावरती मला 550ला घेतली आणि तिनं कोल्हापूरला घेतली होती 900ला. पण सुतामध्ये पण थोडासा फरक आहे. त्यानंतरची ही साडी जी मी वट पौर्णिमेला नेसली होती ती ही साडी आहे आणि या साडीवरचा पण ब्लाऊज शिवायचा राहिला आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असल्यामुळं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे माझ्या ह्याच्याकडे, त्यामुळं ह्याच्यावरचा ब्लाऊज तो शिवला नाही मी. तर ही साडी पण दिसायला खूप छान दिसते. तर ही मम्मीनं मागच्या वर्षी गौरीला नेसवली होती आणि त्यामध्ये ही गौरीला नेसवलेली साडी मम्मी शक्यतो मला स्वतःला देते आणि मी घेऊन आली. तर हा कलर मला आवडला, छान आहे, ही पण सॉफ्ट आहे. पण तुम्ही नेसल्यावर थोडीशी फुगते ही साडी. आणि ही साडी आहे ती पण कॉटनमधली साडी आहे आणि रेशमी दिसते ही साडी. ही साडी पण मला आवडली, ही पण खूप छान आहे. आणि ही साडी मला दिवाळीला घेतली होती आणि ही साडी आम्ही कळंबोलीतून घेतली होती. ही त्यावेळेस मला महाग लागली साडी, 2200 का 2400ला साडी घेतलेली आहे ही. तर याच्यामुळे काठावरती ना या पद्धतीनं थोडीशी चमक आहे आणि आतल्या साईडला पण जी काही नक्षी आहे ना त्याच्यावरती चमक आहे थोडी. तर दिसायला छान दिसतो हा कलर. गावी नाही छान दिसत, मुंबईमध्ये असल्यावरती थोडंसं छान लुक देते.
आणि मला आता रक्षाबंधनला आलेले साडीचं तर हे आहे रक्षाबंधनचं कलेक्शन माझं. तर ही साडी आहे ती मावस भावाने घेतलेली आहे रक्षाबंधनला. छान आहे, रेग्युलर यूजसाठी ही छान वाटते ही साडी. आणि ह्याचं सूत पण छान आहे. याच्या अगोदर पण 1 वर्ष त्याला रक्षाबंधनला एक साडी घेऊन गेली होती, ती पण अजूनपर्यंत आहे ती साडी. त्यावरचा ब्लाऊज खराब झाला पण साडी आहे अजून छान. आणि ही पण साडी आता तो कालच घेऊन आला होता. तर ही साडी पण छान आहे, सॉफ्ट आहे. आणि हा पण कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे नवीन कलर ॲड झाला. नंतर ह्या पण मध्ये म्हणजे मागच्या 1 महिन्या पाठीमागच ट्रेंडिंग साडी होती ही, 1-2 महिन्या पाठीमागं. तर ती पण ही ट्रेंडिंग साडी माझ्याकडं आहे. आणि ही साडी माझ्या छोट्या बहिणीच्या पूजेच्या वेळेस तिकडच्याने दिलेली होती. ही पण साडी नेसल्यावर छान दिसते. रक्षाबंधनच्या टायमिंगला मी ही साडी नेसली होती. त्यानंतर मी ही इथं आल्यावरती पहिल्यांदा साडी घेतली होती, म्हणजे पहिल्या दिवाळीला मला हिने साडी घेतलेली. तर ती साडी आहे ही. तर या पद्धतीने ही साडी आहे. ही साडी पण खूप छान दिसत होती. तर त्यावेळेस मी ही साडी किती 1600ला का काय घेतली होती. 3 वर्षा पाठीमागं दिवाळीला घेतलेली साडी. अजून पण ही साडी खूप छान आहे. ह्याच्यावरची खडी आहे नाही तर ही खडी बिलकुल गेलेली नाही. आणि मी वॉश केलेली आहे सारखी, रेग्युलर पण काय वेळेस नेसले गावाला गेल्यावरती. तर साडी खूप म्हणजे चांगली लागली मला. तर कळंबोलीमधून साडी घेतली ना, काय करतात माहिती आहे का, तिथं फिनिशिंग साडीचं हे जर खडी वगैरे वरती असेल ना तर त्याचे फिनिशिंग करून नंतरला देतात आपल्याला साडी. आणि साडी पिकोफॉल पण करून देतात. आणि सत्यम साडी सेंटरमध्ये पण 3000च्या वरची जर साडी असेल तुमची तर तिथं पण त्या पिकोफॉल करून देतात. खडी वगैरे असेल तर त्याचं फिनिशिंग करून आणि पिकोफॉल करून देतात. त्यानंतरची ही एक साडी आहे. या साडीचं सूत पण सर्वांना म्हणजे माहेरी पण सर्वांना आवडलं होतं. म्हणजे मम्मीला पण ही साडी आवडली होती, बहिणीला पण आवडली होती. आणि ही साडी पण एकदम सोपून बसते. तर ही साडी मला माझ्या मैत्रिणीने घेतलेली आहे. आणि इथं आल्यावर त्या आरेमध्ये भोसले ताई होत्या, आता त्यांचं ट्रान्सफर झालं भोपाळ येत्या. तर त्यांनी ही साडी ज्या त्यावेळेस तिथून ट्रान्सफर झालं त्यावेळेस गावाला गेल्या होत्या आणि आम्हाला घरी बोलवलं होतं त्यांच्या. मग आम्ही घरी गेल्यावरती मावशी काकांनी आणि भाऊ आणि ताईंनी ही साडी घेतलेली. तर ह्या साडीचं पण सूत एकदम सॉफ्ट आहे आणि नेसल्यावरती पण खूप छान वाटतं ही साडी आणि दिसायला पण छान दिसते. आणि हा पण माझा हिरव्या कलरमध्ये ना 3-4 कलर आहेत, पण सगळं थोडंसं चेंज आहे त्याच्यामध्ये. आणि सेम असा दिसणारा कलर नाही, एक डार्क आहे, थोडासा फेंट आणि हा मिडियममध्ये मिक्स होते. ह्याचा काट आहे तो लाल कलरचा आहे आणि त्यामुळं साडी खूप छान दिसते. याचा ब्लाऊज पण खूप छान दिसतं, साडीचं लुक येतं आहे त्यामुळे. तर अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात ना त्या काय करायचं माहिती आहे का, काठ कधी पण लाल, गुलाबी, हिरवा कलरचा काट असेल ना तर त्या काटाच्या साड्या घ्यायच्या, कारण कॉम्बिनेशन पण छान दिसतं आणि साड्या आपल्याला छान दिसतात. त्यानंतर ह्या महिन्यात आलेल्या मला किती 4 साड्या ह्या महिन्यात आलेल्या आहेत, त्या मी स्वतः एक पण घेतलेली नाही. तर ही पण साडी आहे ती बहिणीनं तिच्या घराची पूजा होती तर त्यावेळेस ही साडी दिलेली. तर हा कलर मला एवढा नाही सूट होत, पण थोडासा न्यू कलर आहे, यूज करावा म्हणून मी ठेवलेली आहे ही साडी.
आणि ही पण रक्षाबंधनच्या टायमिंगला आता एका भावानं चुलत भावाने साडी आणली होती. ही पण नेसल्यावरती खूप छान दिसते आणि अगोदर ती मी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीची साडी नेसून पाहिली होती आणि त्याच्यावरचा ब्लॉग पण आपण अपलोड केलेला आहे. तर ही साडी पण दिसायला खूप छान दिसते, नेसल्यावर खूप छान दिसते आणि एकदम सॉफ्ट साडी आहे. त्याच्यानंतर ही साडी आहे ती ही पण बहिणीच्या लग्नाच्या टायमिंगला आम्ही 4-5 जणींनी सेम साड्या घेतल्या होता. सगळ्यांनी सेम नेसायचं असं ठरवलं होतं. तर त्यामध्ये ही कटवर्क साडी घेतली होती, डिझायनर साडी. आणि ही पण साडीची प्राईस किती 1999ला का काय आम्हाला भेटली होती. ही साडी पण सत्यम साडी सेंटरमधून घेतलेली आणि साडी छान लागली. ह्याच्यावरची खडी वगैरे काय अजून निघालेली नाही आणि कलर पण नेसल्यावरती खूप छान दिसतं. मग अशाच ह्या 2-3 साड्या ह्या अशाच आहेत सिंपल. त्यामधला हा एक आहे आणि हा कलर माझ्याकडे डबल झाला आहे. एक आहे तो हिने दिवाळीला घेतली होती ती साडी कॉटनची आहे आणि तो आणि हा कलर सेम झालेला आहे. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पीस काय बरोबर नव्हता त्यामुळे मी ह्याच्यावरती आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस किंवा असंच एखादा साधा ब्लाऊज पीस घेऊन शिवणार आहे. ही रेग्युलर वगैरे यूजसाठी ठीक आहेत साड्या. नंतर ही पण साडी ज्यावेळेस नवीन होती ना त्यावेळेस खूप छान दिसत होती आणि याचा कलर पण खूप छान दिसतोय. तर माझ्या मैत्रिणींना पण दोघींना खूप आवडली होती ही साडी. याच्या काय होतं काटावरती ना खडी होती, आता ही खडी निघालेली आहे आणि ही साडी किती 400-450 रुपयाला काय भेटली होती त्यावेळेस. नवीन पॅटर्न होता त्यावेळेस घेतलेली ही साडी. नेसल्यावर खूप छान दिसते आणि सॉफ्ट पण आहे कपडा याचा. मला न आवडणारी साडीमध्ये तर ही साडी आहे आणि मला चायनाचा जो कपडा आहे ना तो मला नाही आवडत, कारण सुळसुळीत आणि असं वेगळंच वाटतंय नेसल्यावरती. फक्त चायना मॉडेलचं म्हटलं तर माझ्याकडं चायना पीस आहे ना, चायनाचं सूत आहे, त्यातली ही एकच साडी आणि मला ही सूत ना बिलकुल आवडत नाही, कारण सुळसुळीत रेग्युलर यूजसाठी ना तर बिलकुल आवडत नाही. सुळसुळीत एकदम राहतं आणि नेसल्यावरती कुणीकडे विचित्रच दिसते साडी. ही मला दिसायला छान दिसते पण नेसायला नाही आवडत. म्हणजे अशी चुकून बसणाऱ्या साड्या छान वाटतात, सुळसुळीत म्हणजे सारखंच ती व्यवस्थित करावं लागतं, त्यामुळे ही साडी आवडत नाही खरं. आणि दुसरी एक आहे ती रक्षाबंधनला साडी आलेली आहे आता मला भावाने घेतलेली. तर आत्ताच्या रक्षाबंधनमध्ये जे विशाल दादा आहेत त्यांनी साडी आणली होती ती. तर ती साडी कोणती येतात ही साडी आहे आणि हा पण माझ्याकडे कलर नव्हता आणि हा नवीन पॅटर्न झाला आहे आणि नवीन कलर आहे. आता या साडीचं नाव काय माहीत नाही आणि सूत पण सॉफ्ट वाटते. आता नेसली नाही मी कधी आणि नेसून पाहिली पण नाही, आताच घडी याची ही केलेली. दिसायला छान दिसतोय कलर. ह्याच्यावरती पण बघू आता आरीवर्क करायचं की नाही प्रश्न आहे. आरीवर्क करायचं म्हटलं तर अजून 4-5 महिने या साडीवरचा ब्लाऊज शिवला जाणार नाही. दिसायला छान दिसते साडी. तर हे माझं साडी कलेक्शन मुंबईमधलं झालं आणि जे गावाला साड्या असतात त्या मी शक्यतो इकडं आणत नाही आणि इकडच्या साड्या आहेत त्यातल्या 3-4 घेऊन जाते आणि वापस पण आणते. गावच्या ज्या लग्नातल्या वगैरे साड्या आहेत तशाच गावाला आहेत. माझं एवढं छोटंसं मुंबईतलं साडी कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे एवढ्याच आहेत बघा माझ्या साड्या फक्त. तर मुंबईमध्ये फक्त माझ्याकडे एवढ्याच साड्या आहेत. तुम्हाला आता जे दाखवल्या त्या
तर कसं वाटलं माझं साडी कलेक्शन हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेले बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.